तर पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी सूचना एखादी सरकारकडून आलेली आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता याची तारीख देखील जाहीर झालेली आहे। पण आता एक नवीनच परिस्थिती शेतकऱ्यासमोर उभे, हा हप्ता 5 कागदपत्र दिल्याशिवाय हा जमा होणार नाही। सरकारने या ठिकाणी स्पष्ट देखील केलेलं आहे। पीएम किसानच्या 22व्या हप्त्यासाठी 5 नवे नियम देखील या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहेत। 1 जानेवारी 2026 पासून या योजनेतून लाखो शेतकरी अपात्र देखील होणार आहेत। आता जरी तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की साहजिकच 22वा हप्ता आपल्याला आपोआप आपल्या खात्यामध्ये जमा होईल, तसं आता इथून पुढे अजिबात होणार नाही। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की ही 5 कागदपत्रे शेतकरी लवकरात लवकर जमा करतील, फक्त त्यांनाच पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून पहिल्यांदाच पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासाठी 2 वेगवेगळ्या याद्या देखील तयार करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये पहिल्या यादीत असे शेतकरी आहेत की जे या 5 नियमांमध्ये बसतात आणि ज्यांना ही 5 कागदपत्रे देण्याची गरज पडणार नाही। पण दुसऱ्या यादीत असे पण शेतकरी आहेत ज्यांची संख्या सर्वाधिक आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातले शेतकरी सगळ्यात जास्त आहेत। त्यांनी जर ही 5 कागदपत्रे लवकरात लवकर जमा नाही केली तर या योजनेतून अपात्र देखील होणार आहेत। त्यांचा पीएम किसान योजनेचा हप्ता कायमचा बंद होणार आहे। पूर्वी सरसकट सर्व शेतकऱ्यांना पैसे यायचे, पण आता तसं होणार नाही। 1 जानेवारी 2026 पासून हे नवे 5 नियम लागू झाले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनाही 5 कागदपत्राची तुम्हाला पूर्तता करावी लागणार आहे आणि त्याचबरोबर एका विशिष्ट फॉर्म देखील तुम्हाला भरावा लागणार आहे। तो फॉर्म कोणता आहे तो देखील तुम्हाला डिटेलमध्ये मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे आता फॉर्म कुठला भरायचा, कागदपत्रे कोणती लागतील, तुम्हाला काय अटी आणि नियम लावण्यात आले आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करून ठेवा। हा एक फॉर्म असा आहे की जो शेतकऱ्याची पात्रता सिद्ध करण्यासाठी सरकारने तयार केलेला आहे, ज्यामुळे शेतकरी फॉर्म आणि 5 कागदपत्र देतील, फक्त त्यांनाच हे पैसे जमा होणार आहेत। मग कोणते 5 नियम आहेत, त्यांच्या अंतर्गत तुम्हाला कोणती 5 कागदपत्र जमा करायला सांगितलेत, कोणता अर्ज भरायला सांगितलेला आहे, ही माहिती तुम्ही जाणून घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही। 2025 आता संपत आलेला आहे। प्रत्येक वर्षी नियम बदलत असतात, हे आपल्याला सर्वांना देखील सर्व शेतकरी मित्रांना देखील माहितच आहे। आणि नवीन वर्ष आता सुरू झालं की नियम बदलतात आणि त्याच अनुषंगाने 2026 मध्ये देखील नियम वेगळेच असणार आहेत। तुम्हाला वाटत असेल की आपोआप आपल्या खात्यामध्ये पैसे येतील, पण मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, तसं होणार नाही। सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये एक गुप्त पडताळणी देखील केली होती। त्या पडताळीमध्ये असे काही शेतकरी आढळून आलेत की जे आता 2000 रुपये तर घेतच आहेत, पण त्यांच्या घरामध्ये 2 सदस्य या ठिकाणी पीएम किसान योजनेचे या ठिकाणी लाभार्थी असल्याचं या ठिकाणी सरकारला आता आढळून आलेलं आहे। तर काहींच्या घरी प्रचंड शेती आहे, काहींच्या घरी सरकारी नोकरदार आहेत, तर काहींच्या घरी प्रायव्हेट कामाला देखील जातात, पण प्रचंड पैसे येतात। असे सगळे शेतकरी आता अपात्र होणार आहेत। आता ती खरी अपात्रता रोखायची असेल तर तुम्हाला आता पात्र राहायचं असेल तर तुम्हाला सरकारने एक फॉर्म देखील भरून द्यायला सांगितलाय आणि 5 कागदपत्र देखील तुम्हाला जमा करायला सांगितलेत। आता नियमबाह्य शेतकऱ्यांनी लाभ घेतल्यामुळे खरोखरच गरजू जे शेतकरी आहेत, जे खरोखरच ज्यांना पैशाची गरज आहे, त्यांच्यावर देखील आता गदा येणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर पात्र राहायचं असेल, ही माहिती तुमच्याकडे अतिशय लक्षपूर्वक तुम्ही समजून घ्यायला हवी। 2026 मध्ये तुम्हाला जर हे सगळे हप्ते तुमच्या खात्यावर घ्यायचे असतील तर तुम्हाला तपशीलवार समजून घ्यावं, कारण सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक कठोर निर्णय देखील घेतलेला आहे, ज्यामुळे काही शेतकऱ्याच्या योजना आता कायमस्वरूपी बंद होणार आहेत। जर तुम्ही पीएम किसान योजनेचा तुमचा लाभ बंद झाला तर तो परत सुरू होणे अतिशय अवघड होऊ शकतं। त्यामुळे आपण सगळ्यात आधी पाहूया की कोणता अर्ज भरायला लागेल, कोणते 5 नियम लागू झालेत, कोणती 5 कागदपत्र तुम्हाला जमा करायला सांगितलेत, बँका कोणत्या आहेत, नियम कोणते आहेत, हे सगळं सविस्तर समजून घेणं तुमच्यासाठी अतिशय गरजेचं आहे। 1 जानेवारी पासून सगळ्या गोष्टी बदलणार आहेत, त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती तुम्हाला घ्यायची आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता काही महिन्यापूर्वीच तुमच्या खात्यावरती जमा झालेला होता। प्रत्येकाला आता प्रतीक्षा लागली होती की 22वा हप्ता कधी जमा होणार। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 22व्या हप्त्याचा निधी वितरणासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा देखील झालेली आहे। त्याआधी 21व्या हप्त्यानंतर गेल्या काही 15 दिवसात एक गुप्त पद्धतीने पडताळणी देखील झाली होती। तलाठी अधिकाऱ्याच्या माध्यमातून, कृषी अधिकाऱ्याच्या माध्यमातून, सरपंचाच्या माध्यमातून वेगवेगळ्या मार्गाने तुमची पडताळणी झाली होती आणि त्याच्या याद्या आता सरकारकडे गेलेल्या आहेत। त्यामुळे सरकारच्या लक्षात अनेक गोष्टी आल्यामुळे त्यामुळे 5 कठोर नियम देखील आता लागू होणार आहेत। 1 जानेवारीपासून जे शेतकरी हा फॉर्म भरून देणार नाहीत
जे काही शेतकरी ही 5 कागदपत्रे जमा करणार आहेत त्यांचा लाभ आता बंद होण्याची शक्यता, अशी स्पष्ट सूचना देखील आता आपले देशाचे सरकार केंद्र सरकारने आता देण्यात आलेलं आहे. मग आता कोणता फॉर्म आहे तर कोणती 5 कागदपत्रे आहेत सगळं सविस्तर आता तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आता पहिला नियम कोणता आहे हे आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. 5 कागदपत्रे कोणते आहेत, 5 नियम कोणते आहेत, फॉर्म कोठे भरायचा, कशा पद्धतीने काय करायचं जेणेकरून तुमची योजना सुरू राहील, हे सगळं जाणून घेतल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. तुम्हाला जर 2026 मध्ये कायमस्वरूपी लाभ घ्यायचा असेल तर ही पूर्णपणे माहिती समजून घ्या, कारण यातील काही तर तुम्हाला चुकी झाली तर कदाचित तुमचे पैसे देखील तुमचे कायमचे बंद होऊ शकतात. आता सगळ्यात आधी आपण ती कागदपत्र पाहूया, नेमकी काय कागदपत्र आहेत. बघा, या 5 कागदपत्र काही कागदपत्र जुनीच आहेत पण ती अपडेट करायला सांगितलेत, तर आता काही नवीन आहेत. तर या 5 कागदपत्र पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचं फार्मर ID कार्ड. आता फार्मर ID कार्ड ज्या शेतकऱ्यांनी काढायला सांगितलं होतं त्यांना आता काढलं नसेल तर त्यासाठी अतिशय धोकादायक बातमी असं देखील तुम्ही समजून घ्या. तुम्ही जर फक्त अर्ज करून बसलात पण तुमच्या हातात कार्ड नसेल, तर तुमचा कार्डचा नंबर मिळाला नसेल तर तुमचा PM किसान योजनेचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो. बघा, पीक विम्यासाठी म्हणजेच PM फसल विमा योजनेसाठी तुम्हाला हे कार्ड काढायला सांगितलं होतं. काही शेतकऱ्यांना वाटलं की हे फक्त पीक विम्यासाठी आहे, पण नाही, आता ते फक्त प्रत्येक योजनेसाठी शेतकऱ्यासाठी गरजेचं ठरलेलं आहे. आता हे कार्ड तुम्ही पाहायला गेलं तर 31 डिसेंबरच्या आजच काढलं पाहिजे होतं, पण आजचा शेवटचा दिवस आहे. उद्या परवा 3 दिवसांमध्ये देखील तुम्ही काढू शकता. आता कदाचित तुम्हाला पुढे संधी दिली जाईल, 2-3 दिवसांत तुम्हाला काढू शकता आणि तुमचे PM किसान योजनेचे हप्ते देखील कायमचे तुम्ही सुरू राहतील. पण लवकरात लवकर 2 ते 4 दिवसाचा कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता नाहीतर तुम्ही जर तुम्ही फार्मर ID कार्ड नाही काढलं तर तुमचा PM किसान योजनेचा जो काही पुढचा हप्ता येणार आहे 22वा तो बंद देखील पडू शकतो. आता बघा, दुसरं कागदपत्र आहे ते काय म्हणजे पाहूया. दुसरं कागदपत्र म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला. आता उत्पन्नाचा दाखला काय, पूर्वी शेतीची अट होती 5 एकरापेक्षा जास्त शेती कमी असणं, पण आता काय झाले 5 एकर शेती जर बागायत असेल तर प्रचंड उत्पन्न निघते. मग ते उत्पन्न कमी आहे की नाही ही सिद्ध करण्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी इथून पुढे द्यावा लागणार आहे. अशा प्रकारची एक सूचना देखील सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आलं आहे. तर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला 2.5 लाख रुपये वार्षिक आतमधला तहसीलदाराकडून मिळवणारा उत्पन्न दाखला तुम्ही तुमच्याकडे काढून ठेवा. तुमच्याकडे जर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर ते ठीक आहे, पण जर पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्न दाखला 100% या ठिकाणी लागणार आहे. आता हे झाले 2 कागदपत्र. तिसरं कागदपत्र आहे, तिसरी अट आहे ज्याच्यामुळे 99% शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येणार आहे, ते म्हणजे कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थी होण्याचा मुद्दा. आता बरेच शेतकरी कुटुंब असे आहेत की एकाच घरामध्ये 2, 3, 4 लोक या ठिकाणी या योजनेचा लाभ घेतात. मग हे 2, 3, 4 लोक आहेत तर याचा लाभ घेत असतील त्यांना काय होणार आहे, कुटुंबातील आता फक्त एकाच व्यक्तीला इथून पुढे या ठिकाणी PM किसान योजनेचा लाभ भेटणार आहे. आता बऱ्याचशा घरात काय होतं की लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात, श्रावण बाळ योजनेचे पैसे येतात, निराधार योजनेचे पैसे येतात, वृद्धापकाळ योजनेचे पैसे येतात. या सगळ्या योजनेकडून सरकारकडून एक हमीपत्र मागवलं जाणार आहे. त्या हमीपत्रात आम्ही एकच योजनेचा लाभ घेतोय असं तुम्हाला दाखवावं लागणार आहे. पुढचं जे काही कागदपत्र आहे ते म्हणजे पॅन कार्ड. बघा, पॅन कार्ड हे अतिशय महत्त्वाचं दस्तऐवज आहे. तुम्ही देखील पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करून घेतलं असेल तर लवकरात लवकर तुम्ही लिंक करून घ्या, ज्यावरून तुमचं काय होतंय, जे काही बँकेचे व्यवहार आहेत तर तुमचा PM किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येईल, पण तुमच्या खात्यावरती येईल पण तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. त्यामुळे तुमचं आधार कार्ड आहे ते आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करून घ्या. लिंक केले नसेल तर तुम्हाला 10,000 पर्यंत दंड देखील होऊ शकतो. आता किती पैसे मिळतात याची सगळी माहिती सरकारला आता येत असते. आता सरकारने पॅन कार्ड आता तुम्हाला बंधनकारक केलेलं आहे, त्यामुळे तुमच्याकडे जर पॅन कार्ड असेल तर नसेल तर तुम्ही काढून घेणं गरजेचं आहे, कारण पॅन कार्डमुळे आता सगळ्या गोष्टी लिंक होणार आहेत. आता पुढे आहे ते म्हणजे आधार कार्ड. तर आधार कार्ड हे शेवटचं आधार कार्ड प्रत्येकाकडे असतं, पण आधार कार्डचा विषय असा आहे की तुमचं आधार कार्ड हे बँकेला खात्याला लिंक असणं अतिशय गरजेचं आहे. तुमचा बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. बँकेची KYC ते देखील नंतर युअर कस्टमर पूर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा कागदपत्र त्यानंतर एक फॉर्म भरून द्यायचा आहे. तो म्हणजे बघा, आता फॉर्मचा नवीनच विषय चालू आहे. हा फॉर्म आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र शासनाद्वारे संशयित किंवा एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य याची पडताळणी फॉर्म. आता या ठिकाणी तुम्हाला खालील गोष्टी भराव्या लागतील: लाभार्थीचे नाव, लाभार्थीचा भूमी अभिलेख, त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचे तुमच्या कुटुंबामध्ये किती जण वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेत आहेत, तुमचा जो लाभार्थी व्यक्ती आहे त्या व्यक्ती या ठिकाणी हयात आहे का, त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर,
फार्मर ID नंबर या सगळ्या या गोष्टीमध्ये फॉर्म भरून लिहून द्यायचे आहेत। यामुळे काय होणार आहे, तुमच्या एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य हा जर लाभ घेत असतील ते तुम्हाला स्पष्ट करावं लागेल। तर हा फॉर्म जर भरला नाही तर कदाचित तुम्हाला मोठ्या अडचणीला देखील सामोरं जावं लागतं। तर हा जो फॉर्म आहे भरून तुम्हाला सहाय्यक कृषी अधिकारी किंवा कृषी सेवकाकडे जमा करायचा आहे। तर हा फॉर्म तुम्हाला पती पत्नी किंवा 18 वर्षाखालील मुलाच्या आधार कार्डच्या प्रती, 7/12 उतारा, जमिनीचा फेरबदलाचा दाखला, रेशन कार्डची एक प्रत, नंतर पाहिलं तर फार्मर ID कार्डची एक प्रत, अशा प्रकारची कागद जोडून तुम्हाला संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे। आता ही होती माहिती PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासंदर्भातली। आता सविस्तर माहिती, हे सगळे नियम आणि कागदपत्रे यांचा उद्देश आहे काय माहिती आहे का, खरोखरच जे काही व्यक्ती लाभ पोहोचवणं आहे ते देखील अत्यंत गरजेचं आहे। आता अनेक लोक काय करतात, महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी आहेत, मोठमोठे शेतकरी आहेत, धनदाडगे, तर ते गैरशीज पद्धतीने लाभ घेत आहेत आणि जे काही ज्यांना खरंच शेतकऱ्याला PM किसान योजनेत 2000 रुपयाची गरज आहे तेच आता वंचित राहत आहेत। त्यामुळे खरं काही गरजू शेतकरी आहेत त्यांना फायदा मिळावा यामुळे आपल्या राज्याचे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता निर्णय घेण्यात आलेला आहे की तुमच्या आता घरातील सदस्याची देखील पडताळणी होणार आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 जानेवारी 2026 ही ठराविक मुदत देण्यात आली आहे। 2-3 दिवसामध्ये तुम्ही ही सगळी कामे करून घ्या। आता पुढील हप्त्याची खात्री राहील। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनो, आपापल्या गावातील कृषी अधिकाऱ्याशी किंवा सेवकाशी तुम्ही ताबडतोब संपर्क साधवा, फॉर्म मिळवा आणि सूचीबद्ध कागदपत्रे जमा करून या नवीन प्रक्रियेचा तुम्ही भाग बनावा। लक्षात ठेवा, हा केवळ हप्ता नसून तुमच्या भविष्यातील सर्व साहित्यासाठी तुमची पात्रता ठरणारी एक प्रक्रिया आहे। वेळ न घालवता आजच पाऊल उचललं तर शाश्वत लाभासाठी मार्ग मोकळा होईल। शेतकरी बांधवांनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। जय जवान जय किसान।